जायला उशीर झाला त्याच्यामुळे अगोदरच आहे ना उसाचा रस पिऊन घेतोय. झाला व्हायचा ना अजून. म्हटलं दर्शन कागज पेपर आहे काय ना गाडी ठेवायची ना बायला ठेवायची ना तुम्हाला. तर मैत्रिणींनो अचानकच ठरलं होतं गावाकडे जायचं. तर आता दुपारचे ना 3 वाजलेले आहेत आणि म्हटलं पुन्हा वेळ मिळणार नाही कारण मला पण जायचं आहे परिक्रमेला. चला तर मैत्रिणींनो आज चाललेलो आहोत दर्शनकडं गाडी दाखवायला. राजस्थानी स्वीटलाच बिकानेर स्वीट म्हणते. ज्योती शाप गेलेत पेढे आणायला आणि आम्ही आज चाललेलो आहोत आमच्या गावाकडं तर गाडी दाखवायला. आहे ना पिल्लू? कोणतं गाव आहे आपलं? मानुरी. आमच्या गावाकडे चाललोय आज गाडी दाखवायला. तर पण पेढे घ्यायचे. तर काल परवापासून आहे ना जवळजवळ 5-6 किलो पेढे झालेत. आजचे तर वेगळेच आहे की नाही पिल्लू? तू खाल्ले पेढे? ऋग्वेद बघा पुढं बसलाय मस्त. त्याला आहे ना मळमळ होती त्यामुळे पुढं बसलाय. आणि आमचं गाव बघा गाडीतून दाखवते. दुपारच्या वेळी एकदम शांतता असते गावामध्ये. सावता महाराजाचा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे. इकडं आहे बिकानेर स्वीट. तर इथे सगळं मिळतं गावामध्ये. बर्थडेचे केक आणि सगळं स्वीट मिळतं. आणि पिलू काय नाही. तर थोडंसं बँकेत काम होतं त्यामुळे बँकेत गेलो आणि इथे ना ज्योतीचे श्यामचे ना शिक्षक भेटले होते कॉलेजचे. तर थोड्याशा गप्पा मारत उभा राहिले. तर खूप छान मस्त असं आशीर्वाद दिला. त्यांनाही पेढे दिले श्यामनी. तर खूप असा आनंद वाटला त्यांना. जायला उशीर झाला त्याच्यामुळे अगोदरच आहे ना उसाचा रस पिऊन घेतोय. तर 2-3 दिवसापासून आहे ना गाडी आल्यापासून सारखं आमचं फिरणं चालू आहे. त्यामुळे थोडंसं थकवा जाणवतोय आणि एनर्जी पण थोडीशी कमी झाल्यासारखी जाणवती. त्यामुळे श्यामला म्हटलं अगोदर आहे ना उसाचा रस पाज आम्हाला. तर येताना ना उशीर होणार आहे कारण उशिरा निघालोय आणि नंतर रसवंती ना संध्याकाळच्या वेळी बंद होत असते. त्यापासून किती वेळा गाडी पुसली पाटील? आज नव्हती पुसली का? आज आहे ना सासरे बुवानी गाडी धुतली होती माहितीये का तिकडं. आ होय ग दादाने गाडी धुतली होती ना आज तिकडं. दोन्ही गाड्या धुतल्या होत्या. थंड थंड मस्त रस प्यायला थांबलो इथं. म्हणलं जाता नाही ना रसवंती बंद होऊन जाते. ऋग्वेदला आहे ना काल परवा थोड्याशा आहे ना उलट्या झाल्या होत्या गाडीमध्ये बसल्यावर. तर त्यामुळं तो जरासा थकला होता आणि गाडीमध्ये बसल्याचे ना त्याला झोप लागली. त्यामुळं आम्ही त्याला आहे ना पुढं बसवतो आणि सीट बेल्ट पण लावतो. तर तो कायमच झोपतो आणि जागा जर राहिला ना तर त्याला खूप मळमळ उलट्या होतात. तर थोडीशी गाडी लागते त्याला. का कोण जाणे पण ही चिंचेची झाडं आहेत ना मला खूप असे ओळखीचे वाटतात. आणि या चिंचेच्या झाडांना पाहिलं ना तर मला आठवण येते श्यामच्या वडिलांची. कारण आम्ही याच रस्त्याने गाडीवर मी माझ्या माहेरी जात होते. कितीतरी वेळा या रस्त्याने आम्ही इथून गेलेलो आहोत. आणि हे चिंचेचे झाडंही तेव्हा तसेच होते आणि आजही तसेच आहेत. पिंपरी गावातून नदी ओलांडली की वळण हे गाव लागतं आणि नदीला आता सध्यासुद्धा पाणी आहे. तुंब आहे नदीला. कारण आमच्या घराशेजारीच मानोरीला बंधारा आहे. त्यामुळं इथं अशा पद्धतीने पाणीही भरपूर राहतं आणि तुंबही भरपूर राहतो. तर इथल्या आसपासच्या शेत्या नदीवरच अवलंबून आहेत आणि खूप अशा सुपीक जमिनी इकडं आहेत. तर आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. तर चला आता एन्जॉय करा व्हिडिओ.
safely. An investor education initiative. आम्हालाच ठेवणार आहे आता आम्ही. हे की नाही? काय रे छोटू? म्हटलं दर्शन कागज पेपर आहे काय ना छोटू. गाडी ठेवायची नाही ना? पायाला ठेवायची ना तुम्हाला पायाला नाही का? पायाला परवा. नाही सरबत नाही शिरा तर करायचं ते पण मला काय म्हणायचं होतं मग ती म्हणे मला सरबत बसवायला तर आम्ही गप्पा मारत बसलो तोपर्यंत ना ऋषांगने पहा पाठीमागचं पण व्हिडिओ घेतलाय थोडासा. आणि सासूबाई नव्हत्या, सासूबाई त्यांच्या बहिणीकडे गेलेल्या होत्या, त्यामुळं त्या पण भेटल्या नाही आम्हाला. तर पहा सगळा व्ह्यू. ते पाहिजे संदीप काका मॅचिंग झाला हो तुम्हाला, पोरांना मॅचिंग झाला. संदीप अरे ये ना पेढे खायला. हा यायचंय तिकडं. हा बरं बरं हा तिला सारखे झाले आहे का, एकदम मॅचिंग झालं आहे का. ते पोरं बघ लागले खेळायला तेव्हा. काही चाललंय बाई सासूबाईचं. तुम्हाला लय तुम्हाला दौंडी पिटीली होती आम्ही कालपासून. शिरा करते बरं का दीपा आम्हाला. तर इथं आमच्या ह्या माळ्यामध्ये माझ्या मोठ्या जाऊबाई आणि ही लहान आहे दीपा, तर या दोघी राहतात. तर एक माझे दीर आहेत ते अहिल्यानगरला राहतात. तर इथं आता दोघंच राहतात. आणि ह्या मोठ्या जाऊबाई पण आलेल्या आहेत गाडीची पूजा करायला. तर इथे ना दीपाचा खूप मोठा पसारा आहे. गाया आहेत भरपूर, वासरं आहे, शेळ्या आहेत, शेती आहे, चिकूचा बाग आहे. तर सर्व काही दोघंच हँडल करतात ते. आणि छान असा मळा आहे आमचा. तर बघा आता गाया पण मेलेल्या आहेत, छोटे छोटे वासरं पण आहेत त्यांच्या खाली. आणि संध्याकाळच्या वेळेस चाऱ्याचं आणि दूध काढायचं खूप अशी घाई असते. पण तरीही आम्ही आता जाणार आहोत गावातल्या देवीला. आणि आता स्थापना झालेली आहे, मस्त असे मंदिर झालेले आहेत. तर आम्ही आता जाऊ तिथं. तर यांना पण सगळ्यांना घेऊन जाऊया. मस्त असं फोटो सेशन केलं सगळ्यांनी. आणि आता जाऊया गावातल्या देवांना. तर चला आमच्याबरोबर. काय होतंय तुला? अरे बसला काही नाही करत मी खात नाही. मंदिरात कुठे इथं इथं झाड लावायची का मागून यायची तिकडे? नाही नाही मग तिथं इथं समोरूनच लावते मी. बरं बसतात पुढे साईडला नव्हती का कुठे. त्या साईडला लावतो इकडचं. त्या तिथं आहे ना ती नाही ती जमतच नाही. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे बहिरवाडीचं रेणुका मातेचं मंदिर पाहिलेलं आहे ना, तर तेच ठाणं या रेणुका मातेचं इथं आमच्या गावामध्ये आहे. माहूरगडची रेणुका आहे. तर बहिरवाडीच्या रेणुका मातेचं हे मुख्य ठाणं आहे. आणि गावातल्या लोकांनी नंतर इथं उपठाणं हे तयार केलेलं आहे. तर इथं पण भरपूर असे लोक दर्शनाला येत असतात. नवरात्रामध्ये खूप अशी गर्दी असते आणि खूप छान असा कार्यक्रम इथं होत असतो. तर हा माहूरगडच्या देवीचा तांदळा मुखवटा इथं बसवलेला आहे. तर खूप सुंदर असं एकदम हुबेहूब माहूरगडच्या देवीला गायल्यासारखं वाटतंय ना. घ्या ना दर्शन.
तर 6 वाजता देवीच्या मंदिरातली आरती चालू होत असते आणि या बायका आता आरती म्हणायला इथं आलेल्या आहेत. तर आमच्या गावामध्ये ना रेणुका मातेची, माहूरगडची रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा तिथं झालेली आहे आणि इथं पण खूप सुंदर सुंदर अशी मंदिर झाली पहा. तर इथे आहे ना नवीन मंदिर झालंय आणि खूप अशी देवतांची प्राणप्रतिष्ठा झाली, खूप अशी यज्ञ झालेत आणि या पाट्यावर सर्व दानशूर मंडळींचे नावं आहेत. तर त्या इथं लावलेल्या आहेत. किती मोठं यज्ञ कुंड आहे, लय भारी पूजा झाली असं नाही का? 3 दिवस चालू होती ना. असं का? शेवटच्या दिवशी कालेश कीर्तन भगवत महाराजांचं. असं का? हां. ए बाप्पा करा इथं यज्ञ कुंडातला अंगारा. ए इथं बाप्पा करा, इथं अंगारा लावा. मस्त मंदिर आहे, चावडी सारखं आहे का नाही? चावडी नसती जुनी. हां, जुनं मंदिर आहे. इथं एकदा आहे ना रामलीला झाली होती बरं का या मंदिरात. रामलीला आहे ना, आपण आलो होतो रामलीला बघायला. हां, याला जुन्या खोल्या दिसतात. शाळा होती की इथं? हां हां. इकडं दुकान आहे, पेठ आहे. हा याची लाकडाची येते आहे ना, जुनं सागवानाचं. हे ना याला खणच येतं आहे का नाही, म्हणजे जुनंच मंदिर आहे हे, लई खणाचंच आहे अजून. नारळ घेतलं का? हा नारळ फणा तिथं तिघं बापले. ते एक नारळ उडलं होतं का? ते महादेवाला व्हायचं ना ते मंदिर. हा तिथून बरं का प्रसाद द्यायला. अरे बापरे, हात नाही पुरत ना मला. पप्पाला म्हणा तुकडे तुकडे करून आणा द्यायला. नाही पुरत. कसं काय आपल्या गावातलं मंदिर वर बघा किती छान आहे, जुने खण आहेत बरं का. हो. तर सर्व देवांचे दर्शन घेता घेता आम्हाला येणं 7 वाजले होते आणि आता आम्ही आलेलो आहोत वस्तीवर, कारण माझे चुलत सासरे आहे ना त्यांचं घर आहे. तर इथं सर्व असे आम्ही चहा पाणी झालं आणि इथंही माझ्या सुनांनी पूजा केली गाडीची. तर खूप छान वाटलं आम्हाला आमच्या गावामध्ये गेल्यावर. 30 वर्षापूर्वीच्या खूप अशा आठवणी तिथे गेल्यावर जाग्या झाल्या आणि थोड्या वेळ ते क्षण मी जगले पण. चला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.